ओहो, पप्पूचा फोन. बोल पप्पू बोल, की हाल है? अरे हाल हवाला तर सोडा प्यायला येशील तेव्हा समजेल ना. काय भाऊ, तुला बँड बाजा घेऊन बोलवायला आल्यानंतर तू सोडा प्यायला येणार आहेस काय? ओ यारा, जेवण करतोय, 5-10 मिनिटात आलो. लवकर ये भाऊ, इथे सगळी तुझी वाट बघतायत. जोपर्यंत तू येणार नाही तोपर्यंत कोणी सोडा पिणार नाही. ओहो पप्पू, येतोय यार. जर आला नाहीस ना तू 5 मिनिटाच्या आत, तर आम्ही सर्वजण इथून सोडा न पिता निघून जाऊ. ओ पप्पू, फोन ठेव, मग मी 5 मिनिटात येतो यार. हा ये 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 येतोय. ओ यारो, की हाल है? अरे वा. ओ यारो, बघा आलो की नाही 5 मिनिटात उडत उडत. अब्दुल मिया बोला. ओ यार, फटाफट सोडा बनव. हो बनवतो. काय झालंय सोडी? रोज तर तू सोडा प्यायला सगळ्यात पहिले येतोस. आज का उशीर झाला तुला? काय सांगू यार, आज रोशन डार्लिंग आणि गोगी पुत्तर या दोघांच्यात सँडविच बनलं होतं माझं. हे घ्या, तू सँडविच बद्दल बोलतोयस आणि आज मी घरून सँडविचच खाऊन आलो. अंजलीने सँडविच बनवली होती. वाह, किती छान. मग सँडविच घेऊनच का नाही आलात? हो, किती छान बनवलं असेल सँडविच. त्यात चीज घातलं असेल, हिरवी चटणी, बटर पण लावलं असेल. वा वा वा, का नाही आणलं? हो. अरे डॉक्टर हाती, अंजली चीज सँडविच बनवेल का कधी? कारल्याचं सँडविच होतं. हाथी भाऊ, इथे मी स्वतः सँडविच बनलोय आणि तुम्हाला सँडविचची स्वप्न यायला लागली. सॉरी, गंमत केली हो. सोडे, जरा जास्तच टेन्शन झालं का? टेन्शन आहे पण आणि नाही पण. टेन्शन आहे पण आणि नाही पण म्हणजे? अरे भाऊ अब्दुल, सोडा पाच. भाऊ सोडा पाच. अब्दुल, फटाफट सोडा पाच यार. मन तर करते की आज सोड्यात काहीतरी मिक्स करून प्यावं. अरे वा, आयडिया वाईट नाहीये. काय जेठालाल, आज घरी नाहीत का? हे काय? वडील नाही आहेत ना घरीच. तर मग आयडिया वाईट नाही ते. त्या वेळात रमलो मी. रमलो? अरे भाऊ सोडा पाच. हो भाऊ. सोडी भाऊ, हे घ्या तडकता फडकता मसालेदार सोडा. एक घोट आत, टेन्शन बाहेर. हे घ्या. दे बाबा दे. दे. मला पण अजून एक दे. अरे वा. अरे वा, काय मस्त सोडा बनवलास अब्दुल. दिल खुश करून टाकला. थँक्यू. मोस्ट वेलकम यारा. ओ जेठापरा, मार्केटमध्ये कोणता नवीन फोन आलाय? सुपर एक्स 100. हा, तोच. हा आलाय ना भाऊ. खरंच जबरदस्त फोन आहे. ते कॅमेरा, तो स्पीकर अगदी जोरदार आहे. अच्छा. अरे हा, खूपच मस्त पीस आहे. आता 2-3 दिवसांपूर्वी दुकानात 50 पीस आले होते. आता 30 ते 35 तर विकले गेले. 30-35? का तुला पाहिजे तो फोन? ओ नाही जेठापरा, मला तो फोन नकोय बाबा. ओ गोगी पुत्तर हट्ट करत होता तो फोन घेण्यासाठी. गोगीला? अरे पण तो तर खूप महाग फोन आहे. 40,000चा फोन आहे. गोगीला 40,000 रुपयांचा फोन पाहिजे? हो मेहता साहेब. हो, आधी तर मी गोगीला नकारच दिला, पण मग मी विचार केला की फोन चांगला आहे तर घेऊनच द्यावा. या गोष्टीवरून रोशन डार्लिंग मला चोरडायला लागली. गोगी पुत्र हट्ट करत होता की मला फोन पाहिजे. रोशन डार्लिंग म्हणते नाही द्यायचा. दोघांच्या मध्ये माझं सँडविच झालं. सोडी, रोशन वहिनींचं म्हणणं एकदम पटलं मला. लहान मुलांना इतका महाग मोबाईल कधीच देऊ नये. हे सगळं चुकीचं आहे. अरे हाथीबाई बरोबर तर बोलतायत, त्यात चुकीचं काय? नाही जेठालाल, मी हाथीभाऊचं म्हणणं चुकीचं म्हणत नाहीये. मग हे जे आजकालचं वातावरण आहे त्याला चुकीचं म्हणतोय. हे जी आजकाल नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, ज्याला चढून वाढवून सादर केलं जात आहे, त्यामुळे आजची युवा पिढी दिशाहीन होत चालली आहे. आत्माराम, आय डोंट ऍग्री विथ यू. का? अरे काय का, नवीन टेक्नॉलॉजी येत आहे तर ते चांगलंच आहे ना. जर नवीन टेक्नॉलॉजी आलं नाही, नवीन इन्व्हेन्शन आलं नाही तर दुनिया अडकून पडेल ना, पुढे जाणारच नाही. अगदी बरोबर बोलला. नाही, मी मानतो की प्रगतीसाठी नवीन आविष्कार होणं गरजेचं आहे. पण आजकालचे जे कंपनीवाले व्यापारी लोक असे ऍड बनवतात की जी वस्तू तुम्हाला गरजेची नाही ना, ती गरजेची वाटू लागते. नारळाचं तेल खरेदी करा, नारळाचं तेल केसांना लावा, याने तुमचे केस दाट सुंदर होतील. ते तुम्ही खरेदी करता, दुसरा दिवस येतो चमेलीचं तेल घ्या, ते चांगलं आहे. मग तिसऱ्या दिवशी बदामाचं तेल येतं. पण भाऊ, तू यापैकी कोणतंही तेल तुझ्या डोक्यावर लावू नकोस. आता काय नाही होणार तुझं, ते केस नाही येणार आहेत परत. जेठालाल, मी उदाहरण देतोय भाऊ. हा भाऊ जेठालाल, भिडेचं अगदी बरोबर आहे. अरे हा शॅम्पू, तो शॅम्पू, हा साबण, तो साबण. अरे आपल्याला काय घ्यायचं, काय विकत नाही घ्यायचं तेच कळत नाही रे. नाही, हे तर आहेच. आजकाल बाजारात वस्तूंची इतके विकल्प आहेत की माणूस कन्फ्यूज होऊन जातो. अरे मेहता साहेब, काय बोलताय तुम्ही? भिडे आणि पोपटलालने गाडी सुरू केली आणि तुम्ही टपक करून त्याच्यात बसला.
अरे भाऊ, व्यापारी लोक इतका खर्च करतात, फॅक्टरी टाकतात, कोणतं तरी प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणतात, मग ते विकण्यासाठी भाऊ त्याचा प्रचार तर करणारच ना. अरे हो, पण या प्रचाराच्या नादात मुलं हट्ट करतात, त्याचं काय? आता गोगीने हट्ट केला ना 40,000चा फोन घेण्याचा. आता जाहिरातीमध्ये त्या प्रॉडक्टची जी खास गोष्ट आहे तेच तर ते लोक सांगतात ना. आता असं तर नाही ना की हे प्रॉडक्ट आहे तर ते घ्या म्हणजे घ्याच. आता मुलं हट्ट करतात तर ते त्यांच्या आई वडिलांवर आहे ना की ते मुलांना द्यायचं की नाही द्यायचं, तो त्यांचा निर्णय आहे भाऊ. जेठालाल, तू माझा मुद्दा समजून घेत नाही भाऊ, तू दुसऱ्याच ट्रॅकवर जातोयस. नाही, कोणता मुद्दा समजून घेत नाहीये, मला जरा समजून सांग. नाही जाऊ दे, सोड आता. अरे सोडा का भाऊ, समजाव ना. नाही समजावू शकत तुला मी. अरे एक का मिनिट नाही समजावू मित्रांनो, शकत? तुम्ही लोक शांत व्हा ना. गोष्ट कुठून कुठे नेत आहे. हे बघा, 100 गोष्टींची एक गोष्ट ही प्रगती होत राहील आणि आविष्कार होत राहतील. बाजारात या प्रकारचे प्रोडक्ट पण येत राहणार. आता कोणती वस्तू तुमच्या कामाची आहे, कोणती वस्तू तुमच्या कामाची नाहीये, हे तुम्हाला स्वतःला ठरवायचं आहे. आणि ऍडव्हर्टाइजमेंट तर कोणी करू शकतं ना. आता हे तर फिक्स आहे ना, कोणता मोबाईल फोन तुमच्यासाठी सर्वात जास्त उपयोगी आहे तोच सर्वात श्रेष्ठ आहे. तीच गोष्ट शॅम्पूची आहे. ज्या शॅम्पूत केमिकल नाहीये, जे तुमच्या खिशाला परवडेल, तो शॅम्पू तुमच्यासाठी चांगला आहे. आणि जे तेल स्वस्त आहे त्याची खरेदी केली पाहिजे. जी वस्तू तुमच्यासाठी उपयोगी आहे ती वस्तू तुमच्यासाठी श्रेष्ठ आहे. ऍब्सोल्युटली राईट. चला मित्रांनो, सकाळी लवकर उठायचंय, ऑफिस जायचंय, मी तर निघतो. अरे मेहता साहेब, तुम्ही तर असं बोलत आहात की अब्दुल इथे आपल्याला गाद्या आणि चादर टाकून देणार आहे. आम्हाला पण घरी जायचंच आहे ना. काय अरे भाऊ, ते मेहता साहेब बोलत होते तेल किती स्वस्त असू दे तू खरेदी नको करू. अरे तेल गेले, तेल लावत मी का खरेदी करू. चल, गुड नाईट अब्दुल. बेडू, या गोगीला कसं समजावू तेच कळत नाहीये. अरे कसं समजू म्हणजे? सोडी, गरज लागली तर मुलांना रागवायलाही पाहिजे. 40,000चा फोन मुलांना थोडीच कोणी घेऊन देतं. बरोबर बोलतोस यार. आणि हा, एक महत्वाची गोष्ट, मला माहित आहे तू गोगीबद्दल जरा भावूक आहेस. बाप आहे मी यार. हो, पण तरीही याचाच फायदा घेऊन तो तुला पटवण्याचा प्रयत्न करेल. पण तू पटू नकोस. मोबाईल साठी नकार दे. आणि त्याने नाही ऐकलं तर माझ्याकडे पाठवून दे. मी माझ्या स्टाईलने सांगेल त्याला. थोडं रागवेल ना, मग कळेल त्याला. खूप प्रेमळ पुत्र आहे. ऐकेल तो, ऐकेल. मी सांगेन त्याला. हा, समजाव, चांगलं समजाव. गरज पडली तर पाठवेन तुझ्याकडे. हा, पाठव. 40,000 खूप जास्त होतात भाऊ. रोशन, आलास तू? गोगी पुत्र कुठे आहे? तो तर त्याच्या रूम मध्ये. ठीक आहे. ओय रोशन, थांब थांब थांब. तो झोपला असेल, उठवू नकोस त्याला. मग चांगली गोष्ट आहे ना तो झोपलाय. आपल्या शेर पुत्रला झोपलेला बघेन तर माझ्या काळजाला समाधान वाटेल. आणि तसंही तू आज त्याला खूप ओरडलीयस. अरे हो, गोगीपुत्र तर खरंच झोपलाय सोनी. गोगीपुत्रने इतक्या लवकर मोबाईलचा हट्ट कसा काय सोडला? रोशन, त्यासाठी पण मी एक ट्रिक केली आहे. की गोगीला मी जी पॉकेट मनी उद्या देणार होते ना, ती मी त्याला आज दिली. म्हणून तो मोबाईलची गोष्ट विसरला. वा सोनिये वा. शांत शांत झोपलाय तो. वा सोनिये वा. तू तर मन जिंकण्यात उस्ताद आहेस. एवढ्या वर्षांआधी माझं मन जिंकून मला आपलं बनवलं. आज गोगीपुत्रला जेवण करण्यासाठी तयार केलंस आणि गोगीपुत्रचा मोबाईल खरेदी करण्याचा हट्ट पण सोडवला. अय सोनिये, आय लव्ह यू. I love you too. I love you 3, 4, 5, 6, 7, 8, 9. सोनिये, गोगीपुत्र तर चादर घेऊन झोपलाय. आता आपण पण दोघेही झोपूया. मम्मी पप्पांनी तर सुपर X100 मोबाईल घ्यायला नकारच दिलेला आहे. पण मला हा मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजेच. कसा घेऊ हा मोबाईल? मी मोंटूला फोन करून नकोच म्हणून सांगतो.